पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। राज्यामध्ये टोमॅटोचे दर प्रचंड घसरले। टोमॅटोला केवळ 5 ते 7 रुपये प्रति किलो इतकाच दर मिळतोय आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करतायत। अशाच परिस्थितीमध्ये आता सोलापूरसह अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण झालेली आहे। राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे। टोमॅटोला 5 ते 7 रुपये किलोचा दर मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहे। टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीचा सामना करतोय। टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं अकोलासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे। आज टमाट्याला प्रति कॅरेट 60 रुपये भाव मिळत आहे, म्हणजे 3 रुपये किलो। 3 रुपये किलो फक्त म्हणजे चहा बी मिळत नाही 3 रुपयात एक कट, तो भाव आमच्या टमाट्याला मिळत आहे। आज आमची परिस्थिती अशी आहे की आज आम्ही सर्व हे तोडून जनावर टाकत आहे। मार्केटला गेलं तिथं भाडं बी निघत नाही, तिथं गेलं तर माल विकला पण जात नाही, अशी परिस्थिती आज आमची आहे। आज जर तोडायला गेलं तर बाईची मजुरी पण निघत नाही। आता कंटाळला आम्ही, आता हे ढोराले टाकून राहिलो तोडून। आमचं सरकारला अशी मागणी आहे की थोडाफार आम्हाला काही ना काहीतरी खर्च द्या, याची आमची मेहनत सुद्धा निघून राहील। एवढा खर्च होईल आमचं 30-40 हजार रुपये होऊन, त्याच्या पुढे काही ना काहीतरी सरकारने आमच्याला थोडीफार मदत करा। त्या टोमॅटोचा संपूर्ण दर उतरलेला असल्यामुळे, टोमॅटोला दर नसल्यामुळे आम्ही संपूर्ण आमचे टमाटे संपूर्ण आम्ही शेतीत गाडत आहे। सोलापूर जिल्ह्यासह अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टोमॅटोची लागवड केली। टोमॅटोची लागवड करत असताना हजारो रुपयांचा खर्चही केला, मात्र केलेला खर्च देखील टोमॅटोच्या विक्रीतून मिळाला नसल्याची खंत शेतकरी बोलून दाखवत आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन या ठिकाणी राज्य सरकार पूर्ण करत नाही। माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की सर्वसामान्य शेतकरी हा अतिशय मेटाकुटीला आलेला आहे, त्यांच्या पिकाला हमीभाव देण्याची प्रक्रिया आणि हमीभाव देण्याचा आदेश या चालू अधिवेशनामध्ये आपण करावा। राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्यानं दयनीय अवस्था आहे। हमीभावाचा कायदा असताना देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाहीये। त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे। वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।